दुपारी झोपलं की सायंकाळच्या वेळी खूपच जास्त आळस येतो बाबा, तरी पण मग कशी बशी उठले आणि व्यवस्थित थोडेसे केस नीटनेटके केले आणि लागले लगेचच कामाला. तर दुपारच्या जेवणाची भांडी होती लावायची, बाकी होते, छान कोरडे झाले होते, म्हणून मग म्हटलं चला व्यवस्थित भांडेकुंडे लावून दिले. कपाटात कपडे घड्या करून व्यवस्थित जागच्या जाग्यावर ठेवले. हे सगळं करत असताना डोक्यात एकच विचार होता, आता रात्रीच्या जेवणात बनवू काय. सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो, मला सुद्धा हाच प्रश्न आहे. आणि हे सगळं करता करता दिवे लावायची वेळ झाली. असे आता दिवस छोटे आहे त्याच्यामुळे लवकरच अंधार पडतो. सकाळी देवपूजा केल्यावर जसं प्रसन्न वाटतं ना, तसं सायंकाळचा दिवा लावल्यावर सुद्धा खूप छान वाटतं बरं का. थोडासा आळस पण कमी होतो. आणि आता लागले लगेच स्वयंपाकाला. कालचं म्हणजे रात्रीचं इडलीचं पीठ बाकी होतं, थोडंसं शिल्लक होतं, म्हणून मग म्हटलं चला आता याची परत इडली किंवा डोसा बनवण्यापेक्षा बनवूया ईदडा. तर ईदडा ही गुजराती रेसिपी आहे बरं का. आणि मी खूप दिवसांपासून गुजरातमध्ये राहते, म्हणून मला बऱ्याचशा गुजराती रेसिपीज माहिती आहेत. तर मग इथं ईदडा ठेवला मी स्टीम करायला. ईदडा स्टीम होईपर्यंत म्हटलं चला या ईदड्यासोबत खायला बनवूया छान अशी ग्रीन चटणी. तर मी इथं चटणी रेडी केली आणि तोपर्यंत ईदडा झाला सुद्धा बरं का. खूप छान स्पंजी झाला आणि चिपकला सुद्धा नाही अजिबात, खूप टेस्टी झाला. लगेचच मी याची थंड झाले की पीसेस करून घेतले आणि याला फोडणीची तयारी केली. तर याला फोडणी नाही म्हणणार मी, हा तडका असतो वरतून देतो तो. आणि याला ना मी तीळ आणि मोहरीचा फक्त तडका दिला आणि त्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकली. म्हटलं थोडंसं रंगबिरंगी दिसलं तर मुलांना पण आवडेल आणि छान पण वाटेल. आणि खूप छान असा स्पंजी झाला आहे ईदडा. तुम्ही कधी ईदडा खाल्ला आहे का किंवा ईदड्याबद्दल ऐकलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.